नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणाचं किंवा निवडणुकीचं विश्लेषण करताना किंवा बातमी सांगताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते की जी गोष्ट खटकते ती बातमी असते. एक सरळ रेषा आहे आणि ती सरळ रेषा कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. पण त्या रेषेला जर थोडं वळण दिलं तर एक विशिष्ट आकृती तयार होते. त्यामुळे ते वळण किंवा ती आकृती आपलं लक्ष वेधून घेते. आणि म्हणूनच साधं सरळ जे दिसतं तेवढंच असलं तर बातमी नसते. अगदी आम्ही पत्रकारिता शिकलो त्यावेळेला आम्हाला बातमी कशी ओळखावी हे सांगण्यात आलं होतं, समजावण्यात आलं होतं. कुत्रा माणसाला चावतो, कुत्रा चावतो, हे जगजाहीर आहे, त्यात बातमी नाहीये, त्यात नवीन काही नाही. अमुक एक कुत्रा अमुक एक माणसाला चावला ही बातमी होत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर त्यामध्ये वैचित्र्य आहे आणि म्हणून ती बातमी होते. सांगायचा मुद्दा असा की बातमी तुम्हाला शोधायची असेल, बातमी समजून घ्यायची असेल तर एखाद्या गोष्टीतलं वेगळेपण, वैगुण्य जेव्हा तुमच्या नजरेत भरतं तेव्हा समजायचं इथे बातमी आहे. कायम लक्षात ठेवा, बातमी ही वैगुण्य आणि वैचित्र्य यातून तयार होत असते. आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्याला कुठेतरी वैगुण्य, याचा अर्थ वाईट असाच नाही, पण जे साधं सरळ आहे त्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी वैचित्र्य दिसतं. तेव्हा हे वैचित्र्य का आहे हे जाणून घेण्याचं आपलं कुतूहल जागं होतं आणि त्यामुळे ती गोष्ट बातमी बनते. आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तर जे काय अर्ज भरणं, कोणाला कोणाला उमेदवारी मिळणं, कोणी कोणी नाराज होणं, कोणाला तरी डावलून कोणाला तरी उमेदवारी मिळणं, हा सगळा प्रकार गेले महिनाभर किंवा 2-3 आठवडे चालू आहे आणि अर्जाची माघारी होईपर्यंत चालू राहणार आहे. अशा वेळेला जेव्हा बातमी शोधायची असते तर ती बातमी विचित्रपणा काय आहे. तर आज मी तुम्हाला अशीच एक बातमी सांगणार आहे, समजावणार आहे. ती बातमी माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र किंवा राजकारणातले भावी वारस आदित्य ठाकरे यांच्या संबंधातली आहे. आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून उभे राहतात तो मतदारसंघ गेली अनेक वर्ष वादग्रस्त झालेला आहे. कारण वरळी मतदारसंघ म्हणजे आपला फार मोठा बालेकिल्ला आहे अशा भ्रमामध्ये आदित्य ठाकरे गेली 5-7 वर्ष कायम वागत राहिलेले. सुरक्षित मतदारसंघातून निवडून यायचं, पडायचं नाही, पडण्याची भीती असल्या ठिकाणी लढायचं नाही, हा जो काय फार मोठा लढाऊ बाणा आदित्य ठाकरे यांचा आहे. त्यामुळेच त्यांनी आपलं वास्तव्य असलेल्या बांद्रे पूर्व या मतदारसंघातून लढण्यापेक्षा वरळी हा मतदारसंघ शोधला होता. कारण वरळी मतदारसंघामध्ये एक अपवाद सोडला तर जवळजवळ 4 दशकापासून तिथे शिवसेनेचा वर्चस्व राहिलेला आहे. आणि म्हणूनच ती जागा सुरक्षित मानून तिथला मेहनत करणारा कार्यकर्ता सुनील शिंदे याच्यावर अन्याय करत त्याला बाजूला करण्यात आलं आणि आदित्य ठाकरेंना ही वरळी अंधड नेण्यात आली. अंधड नेण्यात आली आणि आपलं काम नसताना आयत्या बिळावर नागोबा बनलेले आदित्य ठाकरे जणू काय हा आपला बालेकिल्ला आहे. जसं बारामतीबद्दल आपले अजितदादा किंवा शरद पवारांनी बोलावं तसं आदित्य ठाकरे कायम वरळीविषयी बोलत राहिले. पण खरोखरच आदित्य ठाकरे यांच्यासाठी तो बालेकिल्ला कधीही नव्हता आणि आजही नाहीये. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही असं बनवता, आपण आता बारामतीचं सगळं रंगलेलं घरगुती नाट्य लोकसभेला बघितलं. शरद पवारांनी आपल्या कन्येला तिथून चौथ्यांदा निवडून आणलं आणि त्यांना या वेळेला मिळालेलं आव्हान हे घरातूनच होतं. म्हणजे त्यांचे पुतणे आणि सुप्रियाताईंचे चुलत भाऊ अजितदादा यांनी आपल्या पत्नीलाच सुप्रियाच्या विरोधात उभं केलेलं होतं. इतकी अटीतटीची निवडणूक झाली. पण वर्षानुवर्ष 5-6 दशक ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी आपली पाळंमुळं रुजवली होती ती उखडून टाकणं त्यांच्या पुतण्यालाही शक्य झालं नाही. आणि म्हणूनच शरद पवार जर
बारामतीला आपला बालेकिल्ला मानत असतील तर त्यासाठी त्यांनी घेतलेली इतक्या दशकांची मेहनत लक्षात घ्यावी लागेल. असं काही वरळीसाठी आदित्य ठाकरे यांनी केलंय का? आणि केलेलं नसेल तर मग उगाच टेंभा मिरवण्याची गरज नव्हती. पण उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, तसा आदित्य ठाकरेंचाही आहे. आणि म्हणूनच त्यांनी कारण नसताना आपल्या मतदारसंघात नको तितक्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा असेल तर तो वरळीत त्यांच्या मुलालाच पराभूत करून धडा शिकवायला लागेल, ही आपोआपच एक रणनीती बनत जाते. आपण म्हणतो ना, ते पूर्वीच्या काळात आपण गोष्टी लहानपणी तुम्ही वाचलेल्या असतील, मीही वाचलेल्या ऐकलेल्या आहेत. एखादा मोठा आगडबंब राक्षस असतो आणि मग त्या राक्षसाला मारायचा तर सहजासहजी मारता येत नाही. आणि मग तो राक्षस कितीही त्याच्यावर हल्ले केले, रक्तबंबाळ झाला तरीही मरत नाही. तर त्याला मारायचं कसं? तर त्याचा जीव म्हणे कुठच्या तरी एका पोपटामध्ये किंवा पक्षामध्ये साचलेला असतो आणि त्या पोपटाला किंवा त्या पक्षाला मारलं की राक्षस आपोआप मरणार. म्हणून राक्षसावर हल्ला न करता त्या पोपटावर किंवा त्या पक्षावर हल्ला करायचा. तो पक्षी कुठेतरी दूर वगैरे आहे वगैरे, अशा कथा कथा आपण ऐकलेल्या आहेत. किंवा मोठमोठ्या राजकारणात देखील जी मोठमोठी माणसं व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्यावर हल्ला करताना त्यांचा जीव जिथे अडकलेला असतो अशा ठिकाणी हल्ला करणं ही एक रणनीती बनवली जाते. जर आता तुमचे राहुल गांधी घ्या, राहुल गांधी यांना सोनिया गांधींनी दोनदा जिंकलेली अमेठी हा मतदारसंघ, सॉरी एकदाच जिंकलेली अमेठी हा मतदारसंघ बहाल केला होता. त्याच्या आधी वारंवार राजीव गांधी, संजय गांधी हे घराण्याच्या घराणं अमेठीमधून निवडून आलेलं होतं. आणि म्हणून सुरक्षित जागा म्हणूनच राहुल गांधींना अमेठी देण्यात आलं होतं. तसंच आदित्य ठाकरे यांना पिताजींनी सुरक्षित जागी सुरक्षित जागी उभं केलं होतं. पण अशा जागा टिकवायच्या तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि एकदा तो बालेकिल्ला झाला की परत तुम्हाला तिथून मेहनत घ्यावी लागत नाही, तरीही तुम्ही वारंवार निवडून येता. आपण बघितलं गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेले नरेंद्र मोदी सुद्धा उत्तर प्रदेशात वाराणसी मधून 2014 मध्ये लढले. अर्थात त्यांची त्यावेळेला लाट होती. देशात कमीत कमी 15-20 मतदारसंघ असे असतील की 2014 मध्ये त्यापैकी कुठूनही नरेंद्र मोदी सहजगत्या लोकसभेवर निवडून आले असतील. पण त्यानंतर 2019 किंवा 2024 त्याच वाराणसीमध्ये एक दिवसाचा प्रचार न करताही नरेंद्र मोदी निवडून आले होते. आपले घ्या देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 4-5 विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूरचा त्यांचा जो मतदारसंघ आहे तो बालेकिल्ला बनवून ठेवलाय. त्यांना तिथे कोणीही पाडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांनी फक्त जायचं, उमेदवारी अर्ज भरायचा, त्यानंतर तिकडे फिरकून वळून बघायला लागत नाही इतका बालेकिल्ला त्यांनी करून ठेवलेला असतो. आदित्य ठाकरे जेव्हा वरळीला आपला बालेकिल्ला समजतात तेव्हा त्यांनी खरोखरच तिथे एवढी मेहनत घेतली आहे का, किंवा एवढी बांधबंदिस्ती करून ठेवली आहे का की जिथून ते सहजगत्या निवडून येतील. आणि येणार नसेल तर मग विचार करायला लागतो की वरळीला त्यांचा पराभव करण्यासाठी कोण कोण टपलेला आहे आणि कुठल्या परिस्थितीत आदित्य ठाकरे वरळीमध्ये पराभूत होऊ शकतात. अनेकदा असं असतं मित्रांनो की तुम्हाला गोष्टी सोप्या करून मिळाल्या की तुम्ही स्वतःच आपल्या पायावर धोंडे मारून घेत असता. आणि ज्यांना आयतं सगळं मिळतं ते त्याची नासाडीच करतात. आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा मतदारसंघ नेमका तसा झालेला आहे. स्वपक्षाला 100 देखील आमदार निवडून आणता येत नाहीत. आणि अशा वेळेला जे काय तिकडमबाजी शरद पवारांनी केली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जो काय कारभार केला तो प्रसिद्ध आहे. पण त्या कारभारामध्ये नाराजी व्यक्त करण्याची पाळी शेवटी
खुद्द शरद पवारांवर आली. त्यांनी आत्मचरित्रात त्याची नोंद करून ठेवले की उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा कुठला असेल तर आपण मुख्यमंत्री व्हायचं आणि आपल्या मुलाला सुद्धा मंत्रिमंडळात घ्यायचं, ही सगळ्यात मोठी घोडचूक होती. पण डोक्यात हवा शिरलेलं पोर असो किंवा बाप असो, ते अतिरेक करणारच. आणि व्हायचं ते झालं. उद्धव ठाकरे यांच्या उतरंडीला सुरुवात कुठून झाली तुम्हाला आठवत असेल तर मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या महत्वाच्या मुंबईतल्या एका महत्वाच्या इमारतीसमोर स्फोटकं ठेवली गेली आणि त्यातून जो हलकल्लोळ झाला, त्यातून अवघ्या 3-4 महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. मला आठवतं त्या बातमीचा गवगवा झाला तेव्हा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं होतं की या गोष्टीचा तपास हा सीबीआय कडे किंवा महाराष्ट्र पोलिसांच्याकडे न देता इतर कोणाकडे तरी सोपवावा, फटाक्याची माळ लागेल. आणि त्यानंतर एक एक घटना अशा होत गेल्या की बघता बघता उद्धव ठाकरे सरकार कोसळून पडलं, धडाधडा कोसळून पडलं. ही सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगतोय की आदित्य ठाकरे यांनी गेल्या जवळजवळ 5 वर्षामध्ये स्वतःभोवती इतके वाद उभे करून ठेवले की त्यांना पराभूत होताना बघण्याची इच्छा कमीत कमी 25-30 महत्वाच्या व्यक्तींना असेल. आणि म्हणूनच आपल्या पराभवाचा आनंद इतरांना मिळेल अशी परिस्थिती ज्या आदित्य ठाकरेंनी निर्माण केली, त्यांनी एक प्रकारे 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःभोवती स्वतःच एक चक्रव्यूह उभा करून ठेवलाय. अर्थात ज्या शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी उठता बसता आदित्य ठाकरे शिवीगाळ करत असतात, त्यांना जर आदित्य ठाकरेंचा पराभव बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळीतल्या पराभवासाठी काही तयारी केली असेल तर ते गैरलागू म्हणता येणार नाही, त्यातही बातमी नसते. ज्या भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर बसवण्याचं कारस्थान शिजवण्यात आलं आणि त्यातला एक महत्वाचा खेळाडू आदित्य ठाकरे असतील, तर मग भाजप आणि त्याचे म्होरके असलेले देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आदित्य ठाकरेंना वरळीत पराभूत होताना बघायला उत्सुक असतील, तर ती सुद्धा बातमी होऊ शकत नाही. आणि म्हणून असे सगळे लोक आदित्य ठाकरेंना वरळीत पराभूत करण्यासाठी टपलेले असतील तर मला नवल वाटणार नाही आणि म्हणूनच मी त्याला बातमी म्हणत नाही. तिसरी गोष्ट, ज्या काकांनी कारण नसताना बापाचं आणि चुलत्याचं भांडण असताना त्या चुलत्याने सुद्धा 2019 मध्ये विधानसभेत आपला वेगळा पक्ष उतरवला असताना वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलेला होता, त्याच काकाच्या पक्षाला मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरेंनी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं होतं. त्यातून जर राज ठाकरेंना वाटलं असेल की ह्या आपल्या उद्दाम पुतण्याला पराभूत होताना बघणं आपल्याला आनंददायक वाटेल, असं जर राज ठाकरेंना वाटलं तर मी गैरलागू म्हणणार नाही आणि म्हणून त्यात सुद्धा बातमी आहे असं मला वाटत नाही. साहजिकच सगळ्यात आधी वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धचा उमेदवार कोणी मैदानात आणला असेल तर तो राज ठाकरेंनी आणला होता. आणि तरीही मी त्याला बातमी म्हणत नाही, तर मग बातमी मी म्हणतोय बातमी बातमी बातमी, ती बातमी कुठली आहे? तर ती बातमी एकनाथ शिंदे यांनी जो उमेदवार वरळीसाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरवलेला आहे ती माझ्या दृष्टीने बातमी आहे आणि त्याचं नाव मिलिंद देवरा आहे. मिलिंद देवरा हे मला वाटतं कमीत कमी दोनदा लोकसभेवर दक्षिण मुंबईतून निवडून आलेले होते. त्यानंतर 14 आणि 19 अशा 2 निवडणुका मिलिंद देवरा काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेला पराभूत झाले. खरं तर तो मतदारसंघ त्यांचे वडील मुरली देवरा यांचा आधीपासूनचा मतदारसंघ आहे. असे मिलिंद देवरा अगदी अलीकडे म्हणजे
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 8-10 महिन्यापूर्वी अचानक काँग्रेसचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करते झाले आणि लगेचच त्यांना राज्यसभा निवडणुका होत्या, त्यामध्ये राज्यसभेची उमेदवारी देण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या राज्यसभेचे ते सदस्य आहेत. त्यामुळे आत्ता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची गरज नव्हती. मला वाटतं 1978 मध्ये त्यांचे वडील मुरली देवरा यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यानंतर त्यांनी सुद्धा मला वाटतं विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती. ते नंतर लोकसभात लढवत राहिले, मंत्री झाले केंद्रात. मिलिंद देवरा सुद्धा मंत्री झाले. असे मिलिंद देवरा राज्यसभेचे सदस्य असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांना वरळीच्या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार म्हणून का आणलं, आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार म्हणून का आणलं, याची मीमांसा होणं आवश्यक आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीत उतरले तेव्हाच्या प्रचारात सापडतं. 2019 मध्ये जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरले आणि वरळीतून ते लढणार याची चर्चाही झाली होती, अखेरीस ते उतरले, तेव्हा वरळीत लागलेली अनेक जागी लागलेलं महत्वाचं पोस्टर होतं ते गुजराती भाषेत होतं. मराठी अस्मितेसाठी निर्माण झालेल्या पक्षाचा उमेदवार वरळीतून निवडणूक लढवतो आणि पहिलं पोस्टर लावतो, त्याची टॅग लाईन होती केम छो वरली. म्हणजे आदित्य ठाकरे यांना वरळीतल्या गुजराती, मारवाडी, अमराठी मतांची गरज होती हे त्यांनी आपल्या पहिल्या प्रचाराच्या घोषणेतून दाखवलं. आणि अशा ठिकाणी जेव्हा आज मिलिंद देवरा यांना आणलं जातं तेव्हा त्याचा अर्थ सरळ होतो की मिलिंद देवरा यांनी गुजराती, मारवाडी, अमराठी अशी जी वरळीतली मतं आहेत ती अलगदपणे बाजूला काढावी, ती आदित्य ठाकरेंना मिळणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावे, हीच त्यामागची खरी खेळी आहे, खरी खेळी. आणि मग मिलिंद देवराच का, तर मिलिंद देवरा हे अचानक शिवसेनेत आले, त्यामागची प्रेरणा कोण आहे हे जर आपण बघायला गेलो तर माझ्या मते मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे काय गॉडफादर म्हणा, प्रेरणास्थान म्हणा, जे काय असतील ते असतील. कारण मी वाचलेली एक मुलाखत मुकेश अंबानींची आठवते. राजकारणाबद्दल त्यांना विचारलं गेलं होतं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, माझ्यासाठी मत देण्यासारखा दक्षिण मुंबईतला उमेदवार मिलिंद देवरा आहे. आणि तरीही मिलिंद देवरा निवडणुकीत पराभूत झाले होते अरविंद सावंत यांच्याकडून. असे मिलिंद देवरा अचानक काँग्रेस सोडून जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येतात तेव्हा त्यामागची प्रेरणा सुद्धा मुकेश अंबानी असू शकतात. आणि आज अचानक आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जेव्हा मिलिंद देवरा यांना राज्यसभेचे सदस्य असून सुद्धा उमेदवारी दिली जाते तेव्हा त्यामागची प्रेरणा सुद्धा मुकेश अंबानी नाहीत याची गॅरंटी कोण देईल. पण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मुकेश अंबानी यांनी दंड थोपटण्याची काय गरज आहे, तर मग तो विषय थेट अँटिलिया समोरच्या स्फोटकाशी जोडणं शक्य होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अनिल देशमुख हे त्यांचे गृहमंत्री असताना एक मोठी घटना घडली होती की एक दिवस अचानक देशातले हे सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती. आणि जेव्हा त्याचा गवगवा झाला तेव्हा त्याचं तपास काम सचिन वाझे या उद्धव ठाकरेंच्या लाडक्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलं. पण जसजसा गवगवा वाढत गेला तसची एक गोष्ट समोर आली की ज्या स्फोटकांची गाडी सापडली ती गाडी, स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे ठेवण्यामागे खुद्द सचिन वाझेचाच हात होता. सचिन वाझेने आपल्या एका हिरेन मनसुख नावाच्या
व्यक्तीकडून ती गाडी घेतली, त्यामध्ये स्फोटकं भरली आणि ती स्फोटकं भरायला त्याला मदत करणारे जे इतर कोणी होते, त्याच्यात प्रदीप शर्मा नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी होते. ते सुद्धा शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत विरार वसई मधले उमेदवार होते. थोडक्यात मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवून त्यांच्या मनात दहशत निर्माण करायची, हे जे काही षडयंत्र रचलं गेलं होतं, त्यामध्ये सरळ सरळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी जवळचे असलेले लोक गुंतलेले होते. याचा प्रचंड गवगवा झाला. त्यातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलावं लागलं. त्यावरचे उद्धव ठाकरे यांचे लाडके गृहमंत्री, शरद पवारांचे लाडके नेते अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, तुरुंगात जावं लागलं. सचिन वाझे आजही तुरुंगामध्ये आहे. ह्या सगळ्याचा संबंध हा सरळ अँटिलिया समोरच्या स्फोटकापर्यंत जातो. आणि जो मुख्यमंत्री आपल्याला दहशत घालण्याचा प्रयत्न करतो, याच्या विरुद्ध एकही शब्द न बोलणारे मुकेश अंबानी तेव्हा गप्प राहिले असतील तरी त्यांच्या मनातून ही वेदना गेलेली नसेल. वेदना गेलेली नसेल की ज्यांनी आपल्याला दहशत घालण्याचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी किंमत मोजायला पाहिजे, असं जर त्यांना वाटलं असेल तर नवल नाही. आणि म्हणूनच मिलिंद देवरा जो मुकेश अंबानींचा लाडका राजकीय नेता आहे, तो आज राज्यसभा सदस्य असताना एकनाथ शिंदेच्या पक्षातर्फे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभा राहिला असेल तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोण कोण आहेत याचा विचार करा. किंबहुना मला तर असं वाटतं की उठसूट अदानी अंबानी यांच्या विरुद्ध ठणाणा करण्याचा उद्योग राहुल गांधींच्या नादी लागून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केला. त्यातूनच त्यांनी आपल्या पराभवासाठी आवश्यक असलेल्या चक्रव्यूहाची रचना करून घेतलेली आहे. नुसते राजकीय नेते नाहीत, व्यवसायी उद्योगपती सुद्धा आदित्य ठाकरे यांचा पराभव व्हावा आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणात फक्त विफलता उगवून यावी, हीच इच्छा धरलेल्यांची एक मांदियाळी तयार झाली. आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. त्याचा परिणाम स्फोटकं ठेवली सचिन वाझेनी, पण किंमत कोणाला मोजायला लागणार वर्णीमध्ये त्याचा विचार करा. आणि म्हणून ही माझ्या दृष्टीने बातमी आहे की अचानक मिलिंद देवरा हे आदित्य ठाकरे विरोधातले उमेदवार ठरणं, या बातमीची ही सगळी पार्श्वभूमी आहे, ती समजून घ्या. बाकी मी बोलतच राहीन. आत्ता आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.